बैसोनी पाण्यावरी वाचिले ज्ञानेश्वरी, म्हणजे काय पाण्यात वाचली म्हणून श्रेष्ठ नाहीत ते, त्या ज्ञानेश्वरीचा प्रचार जगामध्ये केला त्यांनी. भगवान बाबांचाच एकमेव असा फोटो आहे जगात. हजारो संत झाले या मृत्यू लोकात, लाखांनी होऊन गेले, पण तुम्ही भाग्यवान आहेत की त्यांच्या कुळात तुमचा जन्म आहे. भगवान बाबा कोण आहेत ऐका. स्वतःचा एकट्याचा फोटो कुठंच नाही त्यांचा. मला दाखवा. सगळ्या तुम्हाला आतापर्यंतच्या महाराज लोकांचे स्वतंत्र फोटो पाहायला मिळतील, पण भगवान बाबांनी एकट्याचा फोटो नाही काढला. गोपाळे बुवा समोर ज्ञानेश्वरी मांडली आणि ज्ञानेश्वरीच्या समोर आपला फोटो काढला. म्हणजे माझं जीवन ज्ञानेश्वरी आहे, याच्या पलीकडे त्यांचं जीवन नाही महाराज. सगळ्या महाराष्ट्राला पारायणाची पद्धत, विदर्भासारख्या आदिवासी तिकडच्या त्या भागात, डोंगराळ भागात, तिकडच्या त्या पट्ट्यामध्ये सगळ्या लोकांना ज्ञानेश्वरीचा प्रचार भगवान बाबांनी केला. माळी काय, कुणबी काय, मराठा काय, धनगर काय, वंजारी काय, सगळ्या समाजानं माझ्या माऊलीच्या ज्ञानेश्वरीवर प्रेम केलं पाहिजे. गळ्यामध्ये माऊलीची समाधीच घालायची महाराज. ते सोन्याची समाधी गळ्यामध्ये घालायची. ऐश्वर्य संपन्न संत होते भगवान बाबा. तुम्हाला एवढं कसं काय माहिती आहे? माझ्या गळ्यामध्ये भगवान गडाची माळ आहे. भीमसिंह महाराजांनी मला माळ घातलेली आहे. मी महिन्याचा वारकरी आहे गडाचा, त्यामुळे माझ्या एवढा इतिहास गडाचा कुणाला माहिती नाही. मी खूप त्याचा अभ्यास केलेला आहे. रोज कीर्तनात सांगतो, ऐका ऐका पोरांनो. इतका सुंदर प्रचार त्यांनी केला का? त्यांची एकमेव इच्छा होती की जगाला, महाराष्ट्राला ज्ञानेश्वरी कळाली पाहिजे, ज्ञानोबाऱ्यावरती त्यांचं प्रेम बसलं पाहिजे. जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेला गोपाळे बुवा भगवान बाबा आपल्या भागातून पैसे गोळा करून द्यायचे. महाराज जोग महाराज संस्था चालवा म्हणायचे. काय काय संत होऊन गेले का? जग सुखी व्हावं, जग एका विचाराचं असावं, जगानं भक्ती करावी, तरुण व्यसनाच्या पलीकडे जावा. गावागावातल्या या हत्या होणाऱ्या बोकड बळी, ह्या कोंबडे बळी बंद करून टाकल्या भगवान बाबांनी. आमच्या गेवराई तालुक्यात अशी काही गाव आहेत पोरांनो की त्या गावाला एकही वंजारी समाजाचं घर नाही, पण त्या गावात 100 वर्षापासून भगवान बाबांनी सुरू केलेले सप्ते आहेत. आज भगवान बाबांच्या 50, 60, 75 वर्षापर्यंतच्या सगळ्या आठवणी ते लोक सांगतात. का? कोणत्या जातीचा यापेक्षा सगळ्यांना एकत्रित केलं आणि ज्ञानेश्वरीचा प्रचार भगवान बाबांनी केला. का? जग सुखी झालं पाहिजे, दुसरा काही हेतू नाही. तुम्हाला खरं सांग, भगवान बाबा किती महान होते आज ऐका. तुम्हाला कोणी सांगणार नाही. भगवान बाबा गोपाळे बुवा थोडेसे आधी गेले, अगोदर गेले. बाबा गेल्यावर ऐका ऐका 1-2 वर्षानं वामन भाऊ महाराज गेले. आमच्याकडे गहिनीनाथ गड बीड जिल्ह्यात, म्हणजे आपल्याच जिल्ह्यात आहे, आणि भगवानगड पाथर्डी तालुक्यात आहे. तसा नगर जिल्ह्याच्या आणि बीड जिल्ह्याच्या बाँड्रीवर आहे. पण भगवान बाबा अगोदर गेले आणि वामन भाऊ नंतर गेले. दोनही साधू वंजारी समाजाचे होते. साधू काय असे कुठल्या समाजाचे नसतात, सगळ्यांचे असतात. आणि मग ते नेमके वामन भाऊंना ॲडमिट केलं होतं पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये. ऐका ऐका. आणि डॉक्टरांनी ते कानात मशीन घातलं, त्यांची छाती तपासली आणि डॉक्टरांनी सांगितलं यांच्याकडे थोडा वेळ आहे, आता हे जास्त दिवस राहणार नाहीत. आणि डॉक्टरांनी 1-2 दिवसानं लोकांना सांगितलं की वामन भाऊ सुद्धा गेले. जवळजवळ सुजित महाराज, गणेश बाबा, गोपाळे बुवा, गोविंद बुवा, 1 लाख लोक त्या काळात तिथं हॉस्पिटलमध्ये समोर उभी होती. काय प्रेम असेल वामन भाऊ महाराजावर लोकांचं. आणि सगळी लोक रडत होती. रडत याच्यासाठी होती की ज्या तिथीला भगवान बाबा गेले होते त्याच तिथीला वामन भाऊ गेले होते. याच्यासाठी रडत होती की आता भगवान बाबांची पुण्यतिथी करायची पुढच्या वर्षी, वामन भाऊंची करायची. एकाच तिथीला 2 साधू गेले, एकाच तिथीला 2 साधू गेले. आता काय करायचं? ऐका ऐका. ते डॉक्टर जिवंत आहेत अजून. इंद्रायणी हॉस्पिटल आहे पुण्यामध्ये, गेले तर भेटले तर तुम्ही पहा. ते डॉक्टर अजून जिवंत आहेत. ते सांगतात 15-20 मिनिटांनी चमत्कार असा झाला, गेलेले वामन भाऊ उठून बसले. हो म्हटले, आजच्या दिवशी माझा भगवान गेलेला आहे, मी जरा 7 दिवसानं जातो. सोनीवरा काय 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 7 दिवसानं जातो. आणि बरोबर 7 दिवसांनीच गेले बरोबर. म्हणून आजही जानेवारी महिन्यात भगवान बाबांच्या पुण्यतिथीला सप्ते चालू होतात आणि त्याचा काला वामन भाऊंच्या पुण्यतिथीला येतो. 7 दिवसाचं अंतर ठेवलं याला म्हणतात संत. काय केलं भगवान बाबांनी, काय केलं वामन भाऊंनी, काय केलं? ज्ञानोबा तुकोबांची परंपरा जपली, नाथरायांची परंपरा जपली. आणि जग सुखी झालं पाहिजे याच्यासाठी आपल्याला ज्ञानेश्वरी दिली, गाथा दिला, हरिपाठ दिला, गणराया दिला. देवाचं भजन करा म्हटलं. ही साधूची आवडे चला. जग सुखी व्हावं, जगानं परमार्थ करावा, जगानं पंक्ती घालाव्या, जगानं कीर्तन ठेवावी, सोनहिवरा ग्रामस्थांनी कीर्तन ऐकावी.
ही साधूची इच्छा आहे. चला, मी तुम्हाला माणसाची सांगितली, मी तुम्हाला साधूची सांगितली. 9:15 वाजले. महाराज कळलं आम्हाला काय आवड आहे देवाची. माणसाची सांगितली सत्ता, श्रीमंती, अमरपणा. साधूची पण सांगितली जग सुखी व्हावं, जगानं परमार्थ करावा, जगानं कीर्तन ऐकावी. मग गणपती बाप्पा आम्ही बसवला, त्या देवाला काय आवडतं सांगतात महाराज. अभंगाच्या पहिल्या चरण भाविक त्यांची आवडी देवा, भाविक त्यांची आवडी देवा, भाविक त्याची 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 आवडी देवा. हरी करी सेवा निज प्रीते करी सेवा प्रीति मागे दया मागे दया मागे करी सेवा निज प्रीति करी सेवा करी सेवा करी सेवा निज प्रीति नाम करी सेवा निज प्रीति नाम गोड चाल. भाविकाची आवडी देवा. काय आवडतं म्हटलं गणरायाला, काय आवडतं या विश्वातल्या देवाला? भाविकाची आवडी देवा. निळोबाराय म्हटले फक्त भाविक आवड. कोण आवडतं? भाविक. तू म्हणाल महाराज आम्ही भाविक नाहीत का? आम्ही आमच्या जवळचे पैसे खर्च केले, तुम्हाला बोलवलं, गणपती बाप्पा बसवला, महादेव बाबा बोलवले, आम्ही एवढा कार्यक्रम ठेवला, आम्ही काही भाविक नाहीत का? हार आणले, रोज आरती करतो, वर्गणी गोळा केली, आम्ही भाविक नाहीत का? नक्की आहोत, पण अजून देवाच्या आवडीचे नाही. देवाच्या आवडीचे भाविक कोण असतात ऐका. समाज हा बोलल्यानं जिंकला जातो पोरांनो, शत्रू हा कपटानं जिंकला जातो, मित्र हा सत्यानं टिकला जातो, राजा हा कलेनं जिंकला जातो, आणि देव हा भावानं जिंकला जातो. पुन्हा पुन्हा ऐका. तुम्हाला समाज जिंकायचा असेल तर तुमचं बोलणं गोड असलं पाहिजे. अंबाजोगाई सारख्या शहरात, परळी सारख्या शहरात एखाद्याचं दुकान असतं, ते काचाचं असतं, त्याच्याकडे कोणी जात नाही, आणि टपरीवाला गोड बोलतो म्हणून लोक त्याच्याकडे गेल्याशिवाय राहत नाही. एखाद्या श्रीमंत डॉक्टराच्या दवाखान्यात लोक जात नाही, पण गावातला एखादा साधं इंजेक्शन देणारा गोड बोलून इंजेक्शन देतो म्हणून त्याच्याकडे लोक गर्दी करतात. त्याचं कारण का? गोड बोललं पाहिजे. मधुरावाणी ओठी
तुका म्हणे वाव पोटी. गोड बोललं पाहिजे. खूप लोक गोड बोलतात हो महाराज. बोले ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले. काय संत बोलले असतील महाराज. विचिते वचना विचिते वचना वचन वेचिते वाचा वेचिते वचन वेचिते वचन वेचिते वचन घेन राहे समाधान रे बाबा घेन राहे समाधान तुझ भावा आहे देवा तुझ भावा आहे देवा तुझ भावा तुझ भावा शब्द आहेत. वेचिते वचन असं बोललं पाहिजे जेणे राहे समाधान तुझं भाव आहे देव. अरे किती सोप्या गोष्टी संतांनी आपल्याला सांगितल्या. समाज जिंकायचा गोड बोला. इतकं गोड काहीला गोड बोलता येत नाही महाराज. फार चांगलं आहे पण बोलता येत नाही. काही लोक मात्र बोलतात. जगावर सत्ता आहे. भारत देश स्वातंत्र्य झाल्यापासून अजून पडलेच नाहीत. ते का पडले नाही? बोलणं जमलंय. ज्याला बोलणं जमलं तो समाज जिंकत असतो. कायम ध्यानात ठेवा. शत्रू जिंकायचा कपटानं शत्रू जिंकला जातो. ऐका ऐका तुम्हाला महाभारतातल्या सगळ्या कथा पहा. पांडवाचा विजयच होऊ शकत नाही पण भगवंतानं 9 कपट केलंय. कपटाशिवाय पांडव जिंकू शकत नाहीत. भीमाचन दुर्योधनाचं गदायुद्ध लागलं. माझ्याकडे बघा. भीमाचन दुर्योधनाचं गदायुद्ध असे कमरेच्या खाली गदा मारता येत नाही. ऐका. आणि भीम छातीवर गदा मारतो तर तो दुर्योधन वज्रदेही आहे. त्याला लागत नाही ती गदा. हे फक्त देवाला गांधारीला आणि फक्त दुर्योधनाला माहिती आहे की मला कमरेच्या वर काहीच होत नाही. आणि गदेचा नियम आहे मारायची तर छातीवर मारायची पाठीवर मारायची कमरेच्या खाली नाही. आणि तो नेमका कमरेमध्ये आधू आहे. तेवढ्याच जागेवर आधू आहे. भगवंतानं हाक मारली भीमा इकडे. अशा कितीही गदा मारल्या तर दुर्योधन मरणार नाही. त्याच्या मांडीवर गदा मार. तर तो भीम म्हटला देवा आमच्या गदा युद्धामध्ये कमरेच्या खाली गदा मारता येत नाही. मार. मी सांगतो ना. देवानं सांगितलं. भीमानं गदा मारली. दुर्योधन संपवला. कपटानं शत्रू जिंकला. कपटाशिवाय शत्रू जिंकला जात नाही. बोलल्याशिवाय समाज जिंकला जात नाही. ऐका तुम्हाला आणखी सांगतो. तुमची कला चांगली पाहिजे. गोपाळेबॉनची कला आहे. लोक म्हणतात नाही लाख बाजूला ठेवा पण गोपाळेबॉनना बोलवा. कला आहे महाराज. आवाज तेवढा आहे. लोक म्हणतात नाही काय ते गणेश महाराज वाजवतात काय तो सुजित महाराज वाजवतो त्यांना बोलवा. तुमची कला चांगली असेल तर राजा जिंकला जातो. कला ताकदीची पाहिजे. पुन्हा ऐका. समाज बोलल्यानं शत्रू कपटानं राजा कलेनं आता खूप आहेत असे. तसं आमचा जो गणराया आहे कोणताही देव घ्या तुमचा जो आवडीचा देव येतो त्या देवाला याच्यातलं काही लागत नाही. मग गिरीधर लाल तो भाव का भुका. तुमच्या जवळचा भाव पाहतो तो बरं का. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त. झाले कचित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाता हात गा. स्पष्ट शब्दात आहे काय. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवभावाचा भुकेला वैकुंठ सोडून आला. किती प्रमाण अशी रांग लागेल प्रमाणाची गोपाळी बाजार द्यायला लागली तर. ऐका ऐका. अर्थ एवढाच आहे. शुद्ध तुमचा भाव तयार झाला की मंदिरातला देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहत नाही. भावा पुढे भावा पुढे बाळा भावा पुढे भावा पुढे बाळा
आता भाव असेल तुमचा तुका म्हणे भावे भेने देवे आकारावे, सगळी प्रमाण त्याच अर्थाची आहेत। शुद्ध भाव तुमचा असला की मंदिरातला देव घरी येतो, आणि एकदा देव तुमच्या घरी आला की तुम्ही देवाच्या आवडीचे झाले। ऐका तुम्हाला सुदामा माहिती? सुदामा तुमच्या गावात चांगला सप्ताह होतो, एवढे चांगले तुम्ही ऐकणारे आहात। सुदामा सगळ्या लोकांना माहिती आहे, जेवढे कीर्तन ऐकणार आहेत त्यांच्या सुदामा पाठ आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्यातलं मर्म तुम्हाला माहिती नाही। ऐका काय, सुदामा देवाला भेटायला जात नव्हता, अजिबात जात नव्हता। त्याची बायको हुशार होती, आणि त्या बायकोला माहिती होतं हे कितीही दिवस इकडे भिक्षाटन करत बसले तरी आपलं पोट भरणार नाही, आपला संसार काही चांगला होणार नाही। यांचा मित्र राजा आहे, एकदा जर हे गेले तिथं तर राजा त्यांना काहीतरी दिल्याशिवाय राहणार नाही। आपल्या लेकराबाळाचं चांगलं, यालाच बायको म्हणतात महाराज। संसारात माणूस हुशार नसला तरी चालतो, पण बाई हुशार लागते हो। बाई ज्याची हुशार आहे त्याचा संसार बरा आहे। ऐका मग ती बाई हुशार होती, ती म्हटली अहो एक काम करा, तुम्ही देवाकडे जा, तुमचा मित्र आहे म्हणतात तो द्वारकेचा राजा, यांना भेटून। तर तो सुदामा म्हटला अगं तुम्हाला जा म्हणते, पण देवाच्या घरी, ऐका मित्राच्या घरी आणि गुरुच्या घरी रिकाम्या हातानं कधी जायचं नाही। गणपती बाप्पाला येताना वर्गणी घेऊनच यायची। 2 नंबर मित्राच्या घरी 2-1 किलो सफरचंद घेऊनच जायचे, आणि आपल्या गुरुचं दर्शन घेताना रिकाम्या हातानं कधी घ्यायचं नसतं। तसं त्या सुदाम्यानं सांगितल्यावर ती म्हटली मग एक काम करा, आज मधुकरी मागा, जे मधुकरीत येईल ते घेऊन जा। आपल्या घरी काही नाही ना, आम्ही आजचे दिवस उपाशी राहू, 2 दिवस उपाशी राहू, 8 दिवस उपाशी राहू, पण जे येईल ते घेऊन जा माझ्याकडे बघा। सुदामा देवाला भेटायला गेला, निघताना नेमकी मधुकरी मागितली त्यांनी गोपाळे बुवा, तर त्याला 4ही घरी पोहेच मिळाले हो। ते पोहे काही मस्साजोगचे कांदा पोहे नाही, ते काही तिकडचे आपले ताडबोरगावला आमच्या रामकाजळीच्या फाट्यावर मिळतात ते नाही हो। पोहे म्हणजे तसले नाही, पोहे म्हणजे आपले असे कोरडे पोहे हो, कोरडे हो, ते पण कोणाचे लांब, कोणाचे जाड, कोणाचे पातळ, असे घरगुती लसूण टाकला आणि वरून मिरचीची फोडणी दिली, चटकदार अगदी असे पोहे बनवलेत, असे नाही ते कोरडे पोहे हो। या घरचे वेगळे, त्या घरचे वेगळे, असे 4 घरची पुरचुंडी बांधली आणि सुदामा निघा। फाटी रे धोती तुटी रे पगडिया, चालत पाऊ गसे सुदाम जी को देखत शाम हसे। निघाला नसर पे है पगडी, लय गोड वर्णन केलं त्याचं कथेमध्ये सांगतात। नतन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदाम। भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो। ऐकले ना आपण? तू गेला सुदामा, लक्षात आला तुमच्या? 4 घरच्या पोयाची बांधलेली पुरचुंडी, फाटलेली कबडे, तुटलेली काठी, आणि जसा देवाचा त्याचा असा सांगवा झाला, आणि देवानं मिठी मारली हो त्याला, जीवलग मित्र घरामध्ये आणला, आणि जसा त्या सुदाम्याला भगवान घरामध्ये घेऊन गेला, तर ते काय आपलं घर थोडी आहे, देवाचा महाल, ऐश्वर्य संपन्न बुवा, एवढा मोठा महाल द्वारकेचा पाहिला, आणि सुदामा लाजला महाराज। लाजल्याबरोबर त्यानं ते पोहे इथं ठेवले होते ना, असे मागं ठेवले असे झाकून, नको म्हटला आपले पोहे इथं दाखवण्याच्या लायकीचे सुद्धा नाही, झाकूनच ठेवले बुवा, लांबच ठेवले बुवा, नको म्हटला एवढ्या मोठा मालून बसायच्या खुर्च्या, बापरे म्हटला नको नको नको, आपले पोहे कोरडे आहेत हे दाखवणेच नको। पण देवानं ते झाकून ठेवलेले पोहे हिसकावून घेतले हो, नीट ऐका बरं, हिसकावून घेतले, आणि त्या 4 घरच्या पोह्यामधला, हो सोन हिवरा, माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, ऐका फार गोड आहे, अभंगाचं पहिलं चरण कळल। आणि त्या 4 घरच्या पोह्यातला, त्या सुदाम्याच्या घरातल्या त्या 4 घरच्या मागून आणलेल्या पोह्यातला माझ्या भगवंतानं 1 घास खाल्ला, 1 घास खाल्ला तर एका घासाचा मोबदला गाव सोनियाचा दिला गा। एका घासातच त्याचा गाव तिकडं सोन्याचा केला। आता दुसरा घास खायचा होता, इकडे बघा, दुसरा घास खायचा होता, तिकडं जशी सुदाम्याची बायको चॅप्टर हुशार, तस इकडे देवाची बायको रुक्मिणी हुशार, धावतच गेली आणि तिनं देवाच्या हातातली ती पुरचुंडी हिसकावून घेतली। क्या म्हटली, इकडं एकटेच खाता का, आम्हाला पण खायचे, खायचे बिचे काही नव्हते तिला, तिला काय कमी आहे महाराज, पण तिला चांगलं माहित होतं रुक्मिणी मातेला, 1 घास खाल्लाय तर या सुदाम्याचा गाव सोन्याचा केलाय, दुसरा घास खातील तर त्याचे कपडे हे घेतील,
आणि आपले कपडे त्याला दिले. हुशार होती बायको, ते तिला माहिती होतं. हो, पुन्हा पुन्हा सांगतो बघा. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या त्याची भेटी लागी गेला. आता इथं लाल रे गोडा, लाल रे आपल्या अभंगासाठी. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला गा. इथं आपल्याला शुद्ध भाव घ्यायचा. तुमचा भाव एकदा शुद्ध झाला, भाविकाची आवडी देवा. सुदामा भाव लागेल, शबरी बनावं लागेल, केवट बनावं लागेल. खूप कथा आहेत महाराज आपल्याकडे. इथं जवळ आता परळीच्या पलीकडून गंगाखेड, गंगाखेड आहे ना, पाहिलं ना तुम्ही. गंगाखेडला जनाबाई महाराज जन्माला आले. त्या जनाबाई महाराज गावातून दिंडी चालली होती आणि त्या दिंडीमध्ये भजन चाललं होतं. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री तुकाराम. कधी गोपाळे बुवा, कधी गोविंद बुवा, कधी गणेश महाराज, कधी सुजित महाराज, किरण महाराज, अक्रूर महाराज पांडुरंगाच्या दिंडीमध्ये जात असताना गोड अशा चाली लावित असतो बुवा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया, साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. गोड केलं पाहिजे भजन. भजन ते ओंगळवाणी नरका जाणी चुकेना, मस्त गायलं पाहिजे. ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा. मस्त भजन. अगदी असं छान भजन करत करत दिंड्या जात होत्या. एक दिंडी त्या गंगाखेडला मुक्कामी होते. माझ्याकडे बघा. आणि दिंडीतलं भजन त्या जनाबाईनं ऐकलं होतं. आई लहानपणी मरून गेली होती. देवाच्या आवडीचा भाविक कळेल, पहिलं चरण कळेल. ऐका, 5 मिनिटाची कथा आहे. आणि जनाबाईनं बापाला विचारलं, बाबा कुठं चालली ही दिंडी? बापानं सांगितलं, ग जना, विश्वाचा मालक पंढरपूरला राहतो ना, त्याला पाहिला. बाबा मला या दिंडीमध्ये घेऊन चला. बापाजवळ इच्छा व्यक्त केली. बापानं पोरीची गोधडी बांधली. दरमजल दरकोस करत जनाबाई पंढरपूरला गेल्या. चंद्रभागेचं स्नान झालं. दर्शन रांगेला जनाबाई बारीला लागल्या. दर्शन करत देवाच्या समोर आल्या. जसा पांडुरंग पाहिला तसं बापाला म्हटलं, बाबा हा देव आहे? हो ग जना. हा विश्वाचा मालक आहे? हो ग जना. यालाच पाहायला लोक येतात? हो ग. बाबा तुम्ही जा गावाला, मला हाच पांडुरंग कायम बघायचा. बाप असा सोडून जात नसतो बरं. कोणताच बाप मुलीला आधांतरी सोडत नाही, मुलाला सोडत नाही. व्यवहारातला बाप तुमच्या माझ्या बंगल्याची शेतीची व्यवस्था करूनच जात असतो. त्याला बाप म्हणतात. बाप म्हटला असं कसं जाऊ? एकादशीचा मुक्काम केला, द्वादशीचा केला, काल्याचा केला, पण पोरगी ऐकत नाही. म्हणून हुशार बाप त्याला म्हणतात. आपल्या पोरीचा हात नामदेव महाराजांच्या हातामध्ये दिला आणि बिनधास्त बाप गावाकडे निघून गेला. एक माझं वाक्य ऐका. तुम्ही सगळ्यांनी गणपती बाप्पाच्या दारात हे वाक्य घरी घेऊन जा. तुम्हाला कोणतंच काम जगात जमलं नाही तर राहू द्या, पण तुमचा हात साधूच्या हातात द्यायला कधी चुकू नका. तुमच्या मुलाचे हात ज्ञानेश्वरीच्या हातात द्या, गात्याच्या हातात द्या, गोपाळेबनच्या हातात द्या. हो, गणेश महाराजांच्या जो वाजवणार आहे, गाणार आहे, आणि चांगल्याच्या द्या. पुन्हा जरा शोधून, ज्याला काही येत नाही त्याच्याकडे देऊ नका. नाही तर ते भल्या संस्था झाल्यात, काही येत नाही महाराज. हो, सरगम नाही, सा नाही, ग नाही, गांधार नाही, स्वर नाही, अभ्यास नाही, कुठं संस्था नाही. अशाकडे तुमची पोरं का टाकता तुम्ही? परिणाम त्या पोरांना काही येत नाही. हो, 5-7 वर्षांनी मग तो बाप म्हणतो, महाराज आम्हाला त्यांनी फसार. तू येडाय ना, तू चांगल्या हातात हात दिला नाही. आमच्या मायबापानं मला 2000 ऐका 1999ला मला गुरुवारी रखमाजी महाराजांकडे ठेवलं पैठणला. 6 वर्ष साधूच्या हातात हात पडला आणि तिथून काढलं आणि स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेच्या हात दिला. वैकुंठवासी गुरुनाम गुरु घुले बाबा, वैकुंठवासी वैद्य बाबा, अशांच्या हातात हात पडला महाराज. जीवन समृद्ध झालं. हात चांगल्या हातात पडलं की गोपाळेबा होता येतो.
येतं, हात चांगल्या हातात पडला की गोविंदभाव होता येतं, कीर्तन केसरी होता येतं, भागवताचार्य, वादनाचार्य, गणेश महाराज, सुजित महाराज. फक्त हात चांगल्या हातात गेला पाहिजे, हात सज्जनाच्या हातात गेला पाहिजे. आपलं वाईट झालंय, आपल्या हातात कीर्तन किंग, टायगर, वजीर, बाबा, हिरा, गोवा, ब्रिस्टॉल, गोल्ड फ्लॅग, क्लासिक, उडंगरम, पनामा, कोंबडा, मजूर, गायच्या. आहे का तुमच्याकडे? आहे असलं काही नाही, नाही असलं नाही, एक पण नाही. नाही नाही इथं नाही. या गणपती मंडळात नाही. अजिबात. बरं ते पत्ते बित्ते नाही, तसलं पण नाही. रम्मी फिम्मी नाही नाही रम्मी खेळलो ना महाराज मोबाईलवर, ते पण नाही ना. वा वा वा. त्याचं का नाही, ते मोबाईलवर आला आता महाराज. रम्मी खेळलो ना महाराज, वरून पुन्हा महाराज आहे त्याला. रम्मी खेळलो ना महाराज, असं बांधून हाणला पाहिजे कोणी. महाराज कसं काय महाराज, कुठून आणला महाराज? हो पुन्हा पुढचं माहिती का तुम्हाला, ती अशी ढबरी बाई आहे, अशी अशी ढबरी, महिने 1 करोडची, ती अशी बांधून बाई हाणली पाहिजे. अरे मोबाईलवर जर एक एक कुठे आले असते, कपाशीन, सोयाबीन, डोंगरण, कामन केले असते का लोकांनी, पोरांनी महाराज? नाही ना, नाही ना, असलं काही पोरांनो. त्याच्यात दुसरं काय झालंय बाबा, आता सांगायला काही हरकत नाही. आपल्या पोरांच्या हात मोबाईलमध्ये गेलो. आता बघा हे लहान लहान लेकर आहेत का नाही, यांच्या हातात मोबाईल आहे बरं का महाराज. लोकांच्या त्यांचं काही दोष नाही, आमच्या हातात मोबाईल सगळे. आता तुम्ही गोपाळे भाऊ हे गोविंद भाऊ द्या सोडून, पण आता हे 2 हे 4 जण द्या सोडून. पण काही काही कीर्तनात काही काही गायक 15 जवळजवळ 2 तासातले 1.5 तास मोबाईल पाहतात. काही काही कीर्तनकार कीर्तनात फोन पाहतात महाराज, कीर्तनकार. त्याचं कारण का, व्यसन लागलं महाराज. हे त्याचा दोष नाही, व्यसन लागलं. तुम्ही बघा काही काही माणसं जेवताना मोबाईल पाहतात, जेवताना. कधी बायको ताट घेऊन गेली मिळ नाही, मातीच खाल्ली 2-4 घास. अरे रे 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 रे, काय नवल आहे महाराज. आमच्या गेवर, मी शहरात राहिलाय, आमच्या गेवरात एक नवल झालं. एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता, गणेश महाराज मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. असं का चुकलं त्याचं, तो गेला बा, जाऊ द्या. पण घरातल्या बाईनं तरी बघायचं ना, ती पण मोबाईलच खेळत होती घरामध्ये. तिचं मैत्रिणीला चाललं होतं आपलं व्हॉट्सअप स्टेटस, 200 उरले, 250 उरले बचत गटाची. ती माहिती सांगत होती. तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोणी येणार. नवरा रिंग वाजली की तिने दरवाजा उघडला, वर पाहिलंच नाही. ते आपलं त्याला वाटलं दरवाजा उघडला म्हणजे आपलंच घर आहे. ते घरात येऊन बसलं, बायकोने पाण्यास तांब्या दिला तरी वर पाहिलं नाही. यानं तांब्या घेतला, यांनी वर पाहिलं नाही. ती मोबाईलमध्ये, ही मोबाईलमध्ये. त्याला मिळ नाही माझं घर नाही, आणि हिला मिळ नाही माझा नवरा नाही. दोघं मोबाईल खेळत होते. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. आता खरी गंमत आहे माझ्याकडे बघा. आता जे ओरिजिनल आलतं का, ओरिजिनल, ते पण मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटलं दुसरीच जोडी बसलेली आहे, निघालं बाहेर. अरे तुझं घर आहे येड्या, काय काय माणसं आहेत महाराज. इतका दिन महाराज. मी असं म्हणत नाही मोबाईल वापरू नका, मी असं म्हणत नाही तुम्ही पाहू नका. आता गरज आहे त्याची. त्याच्यावर गुगल आहे, यूट्यूब आहे. आता हे भगवान बाबाचं चॅनल यूट्यूबवर आहे. तुम्हाला चांगल्या चाली ऐकायला मिळतील, गोपाळे बोनच्या चांगले कीर्तनं ऐकायला मिळतील. कोण म्हणतं चांगलं नाही, चांगला आहे, पण त्याचा किती वापर केला पाहिजे, त्याला किती वेळ पाहिलं पाहिजे, त्या तुमचे डोळे खराब होतील महाराज. फार वाईट काळ आलाय. विनंती असेल, आपल्या पोरांचे हात जरा सांभाळून हातामध्ये द्या. मायबापाचं कर्तव्य बरं आहे. एवढं जरी शिकला तरी फार झालं. आपल्या पोरांना सांभाळा, आपल्या मुलींना सांभाळा. काय हुशार बाप असेल, जाता जाता हात नामदेवरायच्या हातात दिला, बिनधास्त बाप निघून गेला. संध्याकाळी नामदेवरायचं भजन झालं, पाहिलं तर हातामध्ये पोरगी आहे. कुणाची मुलगी आहे? म्हटलं एक अनाथ मुलगी आहे. कुठून आली? गंगाखेडून आली, मराठवाड्यातून. कुठं राहणार? तुमच्या हातात हात आहे, तुम्हीच बघा. खाणार कुठं? तुमच्या हातात हात आहे. नामदेवरायला वाटलं गरीबाची पोरे, अनाथ आहे. साधू त्याला म्हणतात बरं का, दया करणे जे पुत्रास, त्याची दासानी दासी. तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले. साधू त्याला म्हणतात. तोची साधू ओळखावा, देवतेची जाणाव. त्याला साधू म्हणतात. हातामध्ये हात ठेवला आणि गरीबाची पोर घरामध्ये आणली. ऐका ऐका, घरी घेऊन जा सोन हिवरा गाव. ऐका माझं कीर्तन, देवाला काय आवडतं कळेल. पोरगी घरी आणली, पाटच उठली, आंघोळ केली, देवाला पाहायला निघाली. देवाला पाहायलाच थांबली होती, भाविक झाली होती. पण वेगळंच झालं. आंघोळ करून निघाल्याबरोबर आवाज आला, जना कुठं निघालीस?
मंदिरात अगं म्हटलं आपल्या घरामध्ये 14 माणसं आहे, आधी दळण दळावं मग जावं. आता 14 माणसाचे दाणे भरले, दळायला लागली तर दळता जवळजवळ सकाळचे 8च वाजले. पुन्हा आंघोळ करून निघाली तर जना या दळणाचा स्वयंपाक करावा लागतो. 11 वाजले जना भांडे धुवावे लागतात. 12 वाजले जना धुणं धुवावं लागतं. 2 वाजले जना संध्याकाळच्या स्वयंपाकाला गौऱ्या थापाव्या लागतात. 6 वाजले जना सकाळचं दळण आताच निवडून ठेवावं लागतं. 9 वाजले जना संध्याकाळचा पण स्वयंपाक करावा लागतो. 10 वाजले जना भांडे धुवावे लागतात. 11 वाजले मंदिर बंद झालं. थांबली होती देवाला पाहिला, वेगळंच झालं हो. 14 माणसाचा संसार, 14 माणसाचा स्वयंपाक, 14 माणसाचे भांडे तिच्या पदरामध्ये पडले. देवाला पाहायला थांबली होती पण मंदिरात जायला वेळ मिळत नव्हता. आता काय करावं? दाणे भरले, हातामध्ये कुंटा घेतला की देवाला आवाज द्यायची. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठला. सासवानी सासरा दिरहा तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठला. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा. देवाला आवाज द्यायची. ये रे देवा. दळिता कांडिता दळिता कांडिता तुझा गाईन आनंदा. गोविंद महाराज ऐका रे ऐका. गाईन आनंदा. दळिता दळिता कांडिता दळिता कांडिता तुझा गाईले आनंदा. गाईले आनंदा. माय बाप तू बंधू बहिणी, माय बाप तू बंधू बहिणी. तुबा सकारे मुरारी, तुबा सखारे मुरारी. तुझा गाईन आनंदा. तुझा गाईन आनंदा. दळिता कांडिता तुझा तुझा गाईले आनंदा. तुझा गाईले आनंदा. दलिता कांडिता तुझं गाईन रे अनंता. कधी दलताना, कधी भाकरी भाजताना, कधी गौऱ्या थापताना पांडुरंग विठ्ठल सारखं देवाला म्हणायची. येई गा तू माया बापा पंढरीच्या राया, तुझा विनाशीन वाटशीन झाली का. ये रे देवा मी तुझ्यासाठी येई वो कानाई में दळीन एकली हो. येई वो कानाई में दळीन एकली. येई वो कानाई दळीन एकली. येई वो कानाई में दळीन एकली. येई वो कानाई में दळीन एकली. दळिता शिनाले हात, दळिता शिनाले हात लावी बहिली. येई वो कानाई में दळीन एकली. कानाई में दळीन एकली.
दळी न एकली दळिता कांडिता शिनले हात लावी वहिले. कधी गाताना कधी दळण दळताना देवाला आवाज द्यायची. झोपायला 12 वाजायचे, उठायला 3. माझ्याकडे बघा 3च तासाची झोप मिळाल्यामुळं जनाबाईच्या केसामध्ये वा झाल्या. वा तुमच्याकडं आहेत का? वा आहे आता नाही राहिल्या, पण पूर्वी असायच्या वा व्हायच्या, आता राहिल्या नाही. आता शॅम्पू भारी भारी आले त्यामुळं वा राहिल्या नाही. पूर्वी कामच तेवढं असायचं, झोप कमी मिळायची, जास्त काम असायचं. परिणामी केसामध्ये वा झाल्या आणि वा झाल्यावरती त्याच्या वा होत्याना त्या तिला झोप लागू द्यायना. 3च तासाची झोप ती पण कमी झाली. ज्वर भरला, ताप आला आणि आता पांडुरंगाला काळजी पडली. ऐका, देवाच्या आवडीचा भाविक कळेल. आणि 10 वाजायला 10 मिनिटं राहिलेत आपले. जनाबाई आता जिथं झोपायची ना, जिथं आंघोळ करायची ना, पांडुरंगानं रात्री 2:30 वाजता वीट सोडली. 2:45ला रुक्मिणीच्या महलामध्ये गेला. रुक्मिणीची भारीतली साडी नेसला, कारण ऊ मारायला बाई लागते. विठाबाई झाला, कपाळभर कुंकू लावलं. जनाबाईच्या झोपडीवर आला. वेळ कमी आहे, चूल पेटवली, गरम पाणी तयार केलं. जनाबाईला स्नानगृहात आणलं. गरम पाणी जनाबाईच्या केसावर घातलं आणि सगळे केस धुवून काढले. तरी काही वा राहिल्या तर मग 10च्या 4 फण्या येतात. परळीला गेले, अंबाजोगाईला गेले, हरमाल 10 रुपये. त्याच्यात 10च्या 4 फण्या येतात. 2 फण्या तयार केल्या, जनाबाईच्या केसात घातल्या. माझ्याकडे बघा, आणि फणीनं केसातल्या वा बाजूला केल्या. तरी आमचे महाराज म्हणायचे अशा बारीक बारीक लिखाच म्हणतात ना, लिखा राहिल्या. फणीसुद्धा फेकून दिली. ऐका सोन हिवरा, ऊ मारण्याची पद्धत आहे आपल्या देशात. गणेश महाराज थोडा माईक जवळ घ्या. सुजित महाराज तुमच्या याला चांगला आवाज आहे, जरा थोडासा चाटीमध्ये नख घाला. चाटीमध्ये आत्ताच नाही तर मारल्यावर ओ मारता बघा जमते का आम्हाला. विश्वाच्या लक्ष द्या तरच दक्षिणा आहे तुम्हाला. माझ्याकडे बघा, विश्वाच्या मालकानं अशी फणी फेकून दिली. इकडे बघा, हा जो उजव्या हाताचा अंगठा आहे ना, हा जनाबाईच्या केसात घातला. ऊ मारण्याची एवढीच पद्धत आहे भारतात. तिचे नगरला तीचे, बीडला तीचे, परळीला ती, सोनिवऱ्याला ती, अंबाजोगाईला ती, आमच्या गेवरायला ती, गोपाळबांच्या वाडीला तीच, कुठं जा तीचे. तसंच काम झालं. हा जो अंगठा आहे ना जनाबाईच्या केसात घातला. इकडे बघा, या अंगठ्याच्या नखानं एक एक ऊ अशी राहिलेली बाजूला काढायचा. कोण? साखरे महाराज नाही, मग विश्वाचा मालक, ज्याच्यासाठी कीर्तन चाललं, तो गणपती बाप्पाचं स्वरूप असणारा माझो पांडुरंग परमात्मा. तो आणि देव काही वेगळा नाही. असा पांडुरंग परमात्मा एक ऊ बाजूला काढायचा. चांगलं एकदा तिच्याकडे बघायचा. माझ्या जनाबाईच्या केसात जाते होय असं म्हणायचा. डाव्या हाताचा अंगठा असा तयार ठेवायचा. इकडे बघा, या नखावरची ऊ रागानं या नखावरती मांडायचा आणि रागानं वा 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 वा. जमले? ठेवता का रोजानं ठेवता आम्हाला ते का? साखरे महाराज नाही, गणेश महाराज, सुजित महाराज नाही. मग ज्याच्यासाठी कीर्तन चाललं तो विश्वाचा मालक. नखदंताची करोनी फणी, नाहू घाली तो चक्रपाणी. काही प्रमाणे नखदंताची करोनी फणी, नाहू घाली तो चक्रपाणी. अग साजनी ग झाला गवेली. विश्वाच्या मालकानं जनाबाईच्या केसातल्या वा मारल्या. विश्वाचा मालक तिला आता दळू लागतोय. हो, जनाबाई पुढं म्हणते, विठ्ठल आमुचा पिता गे, रखुमाई आमुची माता गे. देव माग म्हणतोय, विठ्ठल आमुचा पिता गे, रखुमाई आमुची माता गे. जनाबाई ओव्या पुढं म्हणते, देव माग ओव्या म्हणतोय. हो, झाड लोट करी जणी, केर भरी चक्रपाणी. एवढी कथा सांगितली. एवढ्या कथेचा अर्थ एवढाच आहे, जनाबाई मंदिरात नाही गेली, मंदिरात जाण्यासाठी थांबली, पण विश्वाचा मालक तिच्या घरी आला, तिच्या वा मारू लागला. देव तिला दळू लागला. देव तिचं झाडलोट करू लागला. देव तिचा कचरा भरू लागला. कारण काय? भाविकाची आवडी, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी, भाविकाची आवडी हरी सेवा, भाविकाची आवडी देवा,
निज प्रीती का भाविकाची आवडी देवा. देवाच्या आवडीचे भाविक आहेत जनाबाई महाराज, सुदामा, शबरी, असे लाख उदाहरण आहेत महाराज. संपायचं नाही. चरण 10 वाजले, ऐका माझ्याकडं. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही गणपती बाप्पाचे भाविक आहेत, मग आमच्यासाठी का बरं नाही? त्याचं कारण ऐका, आपण नातं जोडत नाही. नातं जोडावं लागतं. ओ बापाला विसरावं लागतं, आईला विसरावं लागतं. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता. आपल्याला धन आवडतंय म्हणजे आपण देवाच्या आवडीचे नाही. आपल्याला अजून घर आवडतंय म्हणजे आपण देवा. हो, आपला विषय अजून घर आहे, आपला विषय अजून संसार आहे. जोपर्यंत तुम्ही जनाबाईसारखं सगळ्या घराला विसरून भजन करत नाही तोपर्यंत भाविकाची आवडी देवा नाही. देवाचं नातं जोडावं लागतं. पोरांनो, तुम्ही सगळी एवढी तरणी बाण पोरं बसलात, नातं जोडलं की मग तुमचं कोणतंही क्षेत्र असू द्या सफल होतं महाराज. कोणतं नातं जोडायचं? पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. ऐका ऐका पोरांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये एक सिन्नर तालुका आहे. आमचे गोपाळे बुवा मनमाड भागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये खूप जायचे. आता इकडंच काही कमी नाही त्यामुळे बुवा आता जात नाही. नाही तर मी माझी पहिली 2010-11ची कीर्तनं तिकडं करायचो ना, गोपाळे बुवांना लोक इकडून न्यायची, न्यायला गाड्या यायची. अजूनही येतात पण आता बुवा इकडंच खूप रमतात. नाही तर बुवांच्या चाली तिकडच्या भागात लोकांना वेळ लागलेलं आहे. नाशिक तिकडं खाली आमच्या हनुमान महाराजांकडं गोपाळे बुवांचं मोठं स्थान आहे त्या भागात. ऐका ऐका, तुम्ही कधी जर ऐकले असेल कथा तर एक 5 मिनिटं ऐका. तर नाशिक जिल्ह्यामध्ये एक सिन्नर तालुका आहे पोरांनो. सिन्नर तालुक्यामध्ये एक छोटीशी शिंदेवाडी आहे. त्या शिंदेवाडी गावाला 2018 साली एक केशव गोसावी नावाचा पोरगा देशासाठी शहीद झाला. आपण गणपती बाप्पाला बसवलंय, एवढा चांगला कार्यक्रम आपण ठेवलाय. आमचा मंगेश दादा, ऋषिकेश दादा, किरण दादा, आपण सगळे मुंडे परिवार, एवढा भगवान बाबांना मानणारा, गोपीनाथराव मुंडेवर प्रेम करणारं गाव, एवढं सुंदर मुंडे घराण्यातलं तुमचं नाव आहे, एवढं पवित्र गाव आहे, हनुमंतरायचं पावन मंदिर आहे, गणपती बाप्पा बसवलाय, एवढा गोड कार्यक्रम चालू आहे. जनाबाई महाराज काय, सुदामा काय, किती कथा ऐकल्या तुम्ही. एवढं गोड कीर्तन चाललंय, संपत आलंय कीर्तन. जाता जाता नातं जोडणं कशाला म्हणतात ऐका. हो, तो जे बाप आहे ना तो त्या केशव गोसावीचा, सोमगीर गोसावी, गोसावी समाजातलं कुटुंब आपलं, त्याला इथून हात नाही गोपाळे बुवा, इथून हात नाही. आणि असा तुटलेल्या हाताच्या बापानं भाकरी केल्या. बायको नाही केली दुसरी. लग्न झाल्यावर मुलगा आणि मुलगी झाली आणि बायको मरून गेली. मग त्यानं दुसरं लग्न नाही केलं. तुटलेल्या हातानं भाकरी केल्या. रे पोरांनो, बाप एवढं प्रेम करत असतो बरं का आपल्यावर. हा जो बाप आहे ना फेट्यावरला, टोपीवरला, लगेच श्रीमंत झाली की त्याला हाकलून देत जाऊ नका. बाप करी जोडी लेकुराची ओढ, आपुली कुरवंडी वाळवणी हो, एकाएकी केला मिरासीचा धन. बाप खूप प्रेम करतो महाराज. हा बंगला बांधून ठेवतो, शेती सांभाळतो. तुमच्या माझ्यासाठी जर बाप कष्ट करत असेल, जर बाप आता म्हातारा झाला, फेट्यावर आला, तर या 2 हातानं बापाला जेवायला द्या. जेवता येत नसेल तर काला करून जीव घाला. चालता येत नसेल तर या 2 हातानं चालवा. उठता येत नसेल तर या 2 हातानं उठवा. ऐका रे, पार्वती मातेच्या शब्दापुढे भगवान शंकर समोर आले तरी गणपती बाप्पा आईचा शब्द मोडत नाही. ज्या गणपती बाप्पाला तुम्ही बसवलं की नाही, स्वतःचा बाप समोर आलाय तरी सुद्धा माझी आई म्हटली तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही. स्वतःचं शिर कलम केलं तरी चालेल, मला मारून टाकले तरी चालेल, मी नाही राहिलो तरी चालेल, पण माझ्या आईच्या शब्दाच्या पुढे मी जाऊ शकत नाही. हे जर गणपती बाप्पाच्या कथेतून आपल्याला शिकायला मिळत असेल तर एवढं जरी शिकलात तरी फार झालं. जिवंत असणाऱ्या मायबापाचं वचन कधी टाळू नका. मायबाप तुमच्या हितासाठी जगत असतात पोरांनो. कोणती कविता, कोणती कादंबरी मायबापाचं सांगू शकत नाही आपल्याला. संतांनी मायबाप सांगितलेत आपल्याला. सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे मातेची या चित्ती, अवघे बाळकाची व्याप्ती देह विसर्या पुला, जवळी घेता शिन गेला. खूप अभंग आहेत. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, बापाचे अभंग आहेत. पुन्हा सांगतो, मायबाप फक्त संतांनी एक ओविता अशी बाबा काय ओवी आहे महाराज. पोरांनो, एवढी घरी घेऊन जा. पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा तुम्हाला घडणार नाहीत. काशीला 2 लक्ष प्रदक्षिणा घडणार नाहीत. ऐका रे, ओ सोन हिवरा, घेऊन जा घरी एवढं साखरे महाराजांचं वाक्य. गणपती बाप्पा आनंदी होईल, तुमचा सार्वजनिक उत्सव सफल होईल, या पोरांनी ठेवलेलं कीर्तन सफल होईल. 1 वर्षभर तुम्ही कीर्तन ध्यानात ठेवाल. ते अक्रूर महाराज साखरे आले होते गावाला, काय कीर्तन सांगून गेले. ऐका रे, उद्धार होईल आपला उद्धार. पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा घडत नाहीत. काशीला
2 लक्ष प्रदक्षिणा करायला वेळ नाही, पण माझं ऐका, पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा केल्यावर जे पुण्य मिळतं रोज मिळेल. काशीला 2 लक्ष प्रदक्षिणा केल्यावर जे पुण्य मिळतं ते पण रोज मिळेल. कधी मिळेल महाराज ऐका, 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियसी, 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी, कधी 1 नमस्कार करिता मातेसी, इतुके पुण्य हो माय बापे वो केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, पुंडलिके वो काय केले. एवढे प्रमाण, एवढ्या कथा का सांगतो? मायबाप लेकरासाठी जगत असतात. ऐका रे पोरांनो, माझं तुटलेल्या हाताच्या बापानं भाकरी केल्या, तुटलेल्या हाताच्या बापानं दुसरं लग्न केलं नाही. पोरगा आता 8वी पास झाला, 10वी पास झाला, आणि पोराला वाटलं अरे कुठपर्यंत बापाच्या हाताच्या भाकरी खायच्या, मी अभ्यास केला पाहिजे, मी काहीतरी उभं राहिलं पाहिजे. म्हणून त्या पोरानं खूप अभ्यास केला गोपाळे बाबा, आणि अभ्यास केल्यावर तो पोरगा नेमका मिलिटरीच्या परीक्षेत पास झाला, आणि त्याला 24 मराठा बटालियन मधून एक पत्र मिळालं, केशव गोसावी तुम्हाला भारतीय सैन्य दलामध्ये देशाची सेवा करण्याची संधी मिळते. त्यानं लेटर वाचलं, त्याला आनंद झाला, पण त्याला वाटलं मी जर सीमेवर लढायला गेलो आणि माझा जर एखाद्या वेळेला छातीवर माझ्या गोळी गेली तर माझ्या बापानं काय मरेपर्यंत तुटलेल्या हातानं भाकरीच करायच्या का? त्या पोरानं ते पत्र झाकून ठेवलं, पासिंग केलं नाही. 8 दिवसानं ते पत्र त्याच्या बापाला माहिती झालं, आणि तो बाप पुढे उभारून पोराला म्हटला, हे राजा, हे केशव, असं मला कळलंय की तुला सीमेवरनं पत्र आलंय, का जात नाही रे लढायला? तो पोरगा म्हटला, बाबा मी जर सीमेवर लढायला गेलो, लढता लढता जर माझ्या छातीवर गोळी गेली बाबा, तर कदाचित मी मरल, आणि तुम्ही कुठपर्यंत हातानं भाकरी कराल? त्यापेक्षा दुसरा उद्योग करतो, लग्न करतो, तुमचा संसार चालवतो. तो अपंग हाताचा बाप म्हटला, रे तानाजी घाबरला असता कोंडाणा मिळाला नसता, मुरारबाजी घाबरला असता कधी पुरंदर मिळाला नसता, शिवानावी घाबरला असता तर राजे सुखरूप पोहोचले नसते, बाजीप्रभू खिंडीमध्ये रडला नसता तर राजे विशाळगडावर गेले नसते. लक्षात ठेव राजा, लक्षात ठेव, हिंदू धर्मासाठी प्राण दिला पाहिजे रे, आपल्या देवासाठी देशासाठी जगलं पाहिजे रे. जा रे राजा जा, तू जर उद्या गेला तर तुझा बाप अभिमानानं छाती मिरवत अपंग हातानं भाकरी करेल, पण जा. काय बाप आहे, बापानं पोरगा काढून दिला, पोरगा सीमेवरती लढायला गेला, ही सत्य घटना आहे. पोरगा 2010 साली गेला होता, 14-15 साली त्याचं लग्न झालं. आमचे गिरी महाराज आहेत फुलंब्रीमध्ये, ते आमचे सिद्धबेटातले जयराम बाबांचे शिष्य आहेत. त्यांची मुलगी एक, ती आम्हीच लग्न करून दिलं, यशोदा नावाची मुलगी. दोघांचं लग्न झालं, थाटात लग्न झालं 2015 साली. 16, 17 आणि 18 अशी 3 वर्ष आनंदात गेली. आणि 2018 साली त्या यशोदेला 9 महिन्याचा गर्भ होता. धनत्रयोदशीचा दिवस होता, तारीख होती 11/11/2018. आणि या दिवशी ते गिरी महाराज आपल्या मुलीला माहेरी न्यायला आले होते. त्या दिवशीचा मुक्काम पडला होता. तिनं फोनवरती जाण्याची मागणी केली होती, आणि आता ती जाणार होती. बाप पुन्हा हातानं भाकरी करणार होता. आणि ऐका, रात्रीच्या प्रसंगी 2 वाजता आपल्या दहशतवाद्याचं एक मोठं संकट आपल्या देशावरती आलं. आपले पोरं हातामध्ये बंदूक घेऊन लढायला लागली, हल्ला करो, मार डालो, पुढे सरकत होती, देशाच्या पुढे सरकत होती, पडलेले झेंडे उभे करत होती. त्याच्यामध्ये केशव पुढे होता, हातातल्या बंदुकीनं गोळ्या झाडत होता. खूप दहशतवादी मारले गेले होते, भारताचा विजय झाला होता. पण झाडाच्या मागच्या एका दहशतवाद्याने छुपा रुस्तम पद्धतीने 2 गोळ्या त्या केशव गोसावीच्या छातीमध्ये मारल्या, आणि तो केशव धरणीला पडला. वयाच्या, ऐका रे, वयाच्या जवळजवळ 22-23व्या 24व्या वर्षी तो पोरगा मातीसाठी मुजरा करून निघून गेला, 2 गोळ्या झेलून गेला. ज्या दिवशी त्याची बॉडी बंद पेटीमध्ये दिल्लीहून पुण्याला आणि पुण्याहून त्या गावी पोहोचली, तर आपल्या अपंग हाताच्या बापानं झेंडा सरकवला. एकुलता एक पोरगा मृत्यूच्या शय्येवरती पाहिला, हंबरडा फोडून बाप रडला. बायकोनं झेंडा सरकवला तर बेशुद्ध झाली ती पत्नी. नाशिकला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तिला, तर 6 दिवसानं शुद्धीवर आली, आणि 6 दिवसानं तिला मुलगी झाली. हातामध्ये मुलगी पडली, कपाळाचं कुंकू मात्र निघून गेलं. एक अपंग हाताचा सासरा पडला. या घटनेला आता 5 वर्ष पूर्ण झाले. येणाऱ्या 11 तारखेला माझं कीर्तन असतं, दरवर्षी असतं. 11/11/2018 पासून तर
2025 पर्यंत माझीच कीर्तन आहेत. दरवर्षी मी कीर्तन करतो. मी त्या मुलीला बहीण मानलेलं आहे. दरवर्षी तिथं कीर्तनाला जातो. 50-50 हजार लोक कीर्तनाला येतात. मोठं त्याचं स्मारक बांधलेलं आहे. आम्ही 10-15 हजार टाळकरी गायक वादक घेऊन जातो. खूप छान कार्यक्रम करतो. अजून जर जास्त सांगायला गेलं तर मला रडू येईल, पण ऐका, तो पोरगा निघून गेल्यावर सुद्धा बाबा 4 वर्षानंतर मी त्या आमच्या बहिणीला म्हटलं आपण तुझं दुसरं लग्न करू, तू असं कसं राहायचं? तर ती आमची बहीण म्हणते नाही बाबा, मी परीक्षा पास झाली आता मिलिटरीची, मला नवऱ्याच्या जागी हातामध्ये बंदूक घेऊन सीमेवरती लढायला जायचं. काय पत्नी आहे, काय मुलगी आहे, कंपाळाचं कुंकू गेल्यावर तिनं अभ्यास केला. नवऱ्याच्या जागी पोरगी आता सीमेवर तुमचं माझं रक्षण करायला निघाली. पोरांनो, शिकून जा. याला म्हणतात नातं जोडणं. काय देशाशी नातं जोडलंय. शिवानावी म्हणतोय राजा तुमचे कपडे मला द्या, तुमची तलवार मला द्या, तुमचा मुकुट मला द्या, मी बसतो राजा तुमच्या पालखीमध्ये. बाजी म्हणतोय राजा लाख मरावे, लाखाचा पोशिंदा जगावा. पोरांनो, नुसता गणराया बसू नका. गणरायाच्या समोर अशी बाजीची कथा ऐका, तानाजीची ऐका, सैनिकाची ऐका, जनाबाई महाराजांची ऐका, संत ऐका, देव देश धर्म या कथा ऐका. या तुमच्यासाठी आहेत रे पोरांनो. हो, 10 वाजून गेलेत. गोपाळे महाराज आहेत, एवढी मंडळी गोड आहेत. कधी वाजले तुम्हाला कळालं नाही. एवढं सुंदर कीर्तन मी तुम्हाला सांगतोय. नातं जोडा. आमच्या संतांनी नातं जोडलं. नातं जोडल्यामुळं सगळे संत भाविक झाले. महाराज किती जोडलं. तो वल्लभ आम्ही कांतो. तो गणपती बाप्पा आमचा पती आहे, आम्ही त्याच्या पत्नी आहोत. तो कृष्ण आमचा नवरा आहे, आम्ही त्याच्या देवाच्या पत्न्या नाहीत कोणी भक्त, पण पत्नीत्वाचं नातं जोडलं. तो आमचा नवरा आहे, आम्ही त्याच्या पत्नी, आम्हाला दुसरं मान्य नाही. जीवेच्या जीवा, प्रेम भावाची भावा, तुझं वाचून केशवा आणून आवडी, तुझी आणवाही नगा देवराया, बहु आवडसी जीवापासून या. म्हणून भाविकाची आवडी देवा. म्हणून देव त्यांच्या घरी जातो. नुसता जात नाही, हिंडे तया मागे पुढे. मागे उभा राहतो, मागे पुढे उभा राहे संभाळीत. आलिया घात निवाराया. काय काय करतो, घरी दारी वसे हरी. त्यांच्या घरातलं काम करतो, दारातलं करतो. गवळणीच्या घरात जातो, दारात जातो. खूप कथा आहेत, निळा म्हणे संदेह नाही. भक्ता पाहे यावरी. सगळ्या भक्ताच्या कथा पाहून घ्या. एकच सत्य आहे, गणपती बाप्पाला किंवा जो देव तुमचा आहे त्या देवाला एकच गोष्ट आवडते, भाविकाची आवडी देवा. विठोबा Hey,